एक प्रतिनिधि कलंदर 11 टीम के एक 12th मैन जल्द से जल्द आइए, नहीं तो पैनलाइज किया जाएगा। भाई नाम क्या है बॉलर का? आदिल बॉलर का नाम सलमान है। यावेळेला आपण पाहताय जबरदस्त इनफिल्डच्या वरून जागा बनवली, रूम दिला आणि सरळ चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला। 4 धावन करता MPL चौकार, गुड शॉट। सलमान सलमान टू सलमान आणि दुसऱ्या बॉलवर मात्र जबरदस्त प्रहार केला, चौकार मिळाला। पहिल्या बॉल डॉट आला होता, दुसऱ्या बॉलवर चौकार आपण पाहिलात। मुस्लिम प्रीमियर लीगचा हा दैदिप्यमान टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा एंटर कासर वडवली जे मुस्लिम बांधव आज एन्जॉय करताना क्रिकेटला पाहायला मिळत आहेत। ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे। ऑन ड्राईव्ह खेळत असताना 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5 या धावसंख्येवर। खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय। संपूर्ण मुस्लिम बांधव आज एकत्रित येत आहेत आणि या टेनिस बॉल क्रिकेटचा क्लास दाखवत असताना अयूब शेख व्हाईट बॉलचा इशारा करत असताना आपल्याला पाहायला मिळते। संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली। षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे 3 षटकांचा सामना। 3 षटकही तुम्हाला 12 मिनिटे फक्त दिली जातील, याची दखल घ्या। ऑन साईडला पुलच्या फटक्यात कन्वर्ट केलं गेलं। डीप मिड विकेटला फिल्डर तैनात आहेत, फिल्डिंग करतील चांगली। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फेकी थोडीशी स्क्वेअर आणि फेकी येईपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 8 या धावसंख्येवर। बॉल फेकून झाले 4। मुस्लिम प्रीमियर लीग अर्थातच MPL संकल्प पहिलं पर्व पाहायला मिळतं आणि पहिल्याच पर्वामध्ये टॅलेंट ची मात्र कमी नाहीये। फराज लगातार 3 षटकार जर आले तर ताहिर भाई यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज। डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला मनगडाचा वापर करत असताना सरळ चेंडूला फेकून दिलंय, डिस्पॅच केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर। षटकार 6 धावा, MPL सिक्सर। संघाची धावसंख्या 14 धावा। पहिल्या षटकाचा खेळ झालाय। 1 ओव्हर के बाद 14 रन बिना नुकसान पर। ताहिर 11 टीम अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळते। शेवटच्या बॉलवर काय फटका खेळला होता, चेंडूला रीड केलं होतं आणि अगदी चांगलं युजर्स फुटवर्क पाहायला मिळालं। फराजच्या बॅटमधून मात्र षटकार येतोय, सलमानच्या बॅटमधून एक चौकार। दुसरं षटक हाताळण्यासाठी लगेच गोलंदाज क्विकली येतात गोलंदाजी मार्कवर। जास्त वेळ घेऊ नका, 3 षटकं तुम्हाला 12 मिनिटे। शहबाज गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल। फराजच्या बॅटमधून जर लगातार 3 षटकार येत आहेत तर ताहिर वरेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। पुन्हा एकदा बॉलर तयार, शहबाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। खूप चांगला चेंडू होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला। ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर चेंडू, हलकासा वळण घेणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय। डॉट बॉलची सांगता होते। संघाची धावसंख्या स्थिरावली, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14। दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय। तर ऑन साईडला जरूर खेळला गेला। ऑन ड्राईव्ह खेळत असताना मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल, चेंडूला फील्ड करेल। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल, सिंगलला सॅटिस्फाईड राहत आहेत। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर या सिंगलच्या सहाय्याने 15 वर जाऊन पोहोचली गेली। 2 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय। ताहिर 11 वर्सेस कलंदर 11 या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय। अप्रतिम अनबिलिव्हेबल डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने जेव्हा एखादा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज देतो त्यावेळेला उजव्या हाताच्या फलंदाजाला थोडीशी कठीणाई जाते।
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, इथे मात्र कॅच ड्रॉप्ट होतोय. मात्र इथे धावांवर धावा मिळतीलच, नो डाऊट. 2 धावा येत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर ताहिर 11 या टीमची 17 या धावसंख्येवर. या षटकामध्ये शैबाज मोठे फटके मारून देत नाहीये, हात खोलण्याची संधी प्राप्त करून देत नाही, कारण अचूक टप्पा आणि भेदक मारा या 2 गोष्टींवर त्याचा आत्मविश्वास पाहायला मिळतोय. आणि त्याच अनुषंगाने फलंदाजाला रीड करत असताना परफेक्ट गुडलेन स्पॉटवरून ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला वळण घेतो. इथे आता मात्र नॅचरल बाउन्स पाहायला मिळाला. उसळत्या चेंडूला काही फलंदाज खेळू शकत नाहीत आणि प्रत्येक गोलंदाजाची इच्छा असते की 6 बॉलमध्ये एखादा असा नॅचरल बाउन्स मिळावा. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 18 धावा. शेवटचा बॉल असेल शैबाजच्या ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर, मॅग्निफिसंट बॉलिंग. GTCच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करत असताना सुशील पाटील आपण पाहत आहेत आणि त्यांचे 2 कॅमेरामॅन, टेक्निकल टीम. ग्रेट डिलिव्हरी, खूप चांगली गोलंदाजी आणि झटपट गोलंदाजी केले. 2 षटकं अगदी 7 मिनिटातच आपण पाहिलं तर हाताळली गेली. थँक्यू व्हेरी मच. परंतु हे षटक तुम्ही 7 ते 8 मिनिटे घालवू नका. 2 षटकांचा एकंदरीत खेळ झाला. 18 धावा फलकावर. तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार, विचार विनिमय केला जातोय आणि लगेच गोलंदाजी मार्कवर आणला गेलाय. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत वॉरिस 11 वर्सेस झाकी 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. जक्की 11, वॉरिस 11 वर्सेस जक्की 11. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. सामना क्रमांक 10, मॅच नंबर 10. यानंतर होणारा सामना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 18 धावा. षटक क्रमांक 3. गोलंदाज मोईन गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलर तयार आपल्या गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक हाताळण्यासाठी. शॉट ऑफ लेन चेंडू होता, पुलच्या फटक्यात कन्वर्ट केला गेलाय, परंतु इथे मिस टायमिंग स्ट्रोक आणि यस टेकन. गुड कॅच. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. फराजला मात्र परतावा लागेल पॅव्हिलियनच्या रस्त्याला. गॉन. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. 18 रन, 1 विकेट के नुकसान पर ताहिर 11 टीम का स्कोर अब तक. चला, जक्की 11 आणि वॉरिस 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. दोनों ही टीम के कप्तान को मैं गुजारिश करता हूं, टॉस के लिए जल्द से जल्द आइए. संघाची धावसंख्या 18 रन्स, 18 लॉस ऑफ 1 विकेट. सरळ बॅटचा जरूर उपयोग केला गेला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, 1 बाउन्सने चेंडू फील्ड केला जातोय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी निघालेत फलंदाज मिस्टर सलमान आणि सुरक्षित 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरीने संघाची धावसंख्या ताहिर 11 टीमची जाऊन पोहोचते 20. कामिश या वेळेला मात्र चेंडूला जरूर खेळतोय अतिशय सुंदर पद्धतीने बिटवीन द गॅप मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट, स्वीट अँड स्मार्ट. MPL चौकार. कामिश यांच्यासाठी सुद्धा आपण पाहतायत, ताहिर वारेकर यांच्या माध्यमातून आपण पाहतायत 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय. ही ऊर्जा दिली जाते ताहिरबाई यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 3 बॉल शेष. पुन्हा एकदा बॉलर तयार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक. नो मॅन लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना 2 बाउन्सने चेंडूला फील्ड केलं गेलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. 26 रन. आम्ही शाले आल्या मात्र 2 अप्रतिम स्ट्रोक खेळले गेलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26-26.
4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. इथून फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे, डीप मिड विकेटचे फिल्डिंग करतील, फेकतील चेंडू. तत्पूर्वी कामिशला परतावा लागेल रनआउटच्या स्वरूपात. मिळते विकेट 5व्या बॉलवर. शेवटचा बॉल खेळण्यासाठी फलंदाज तैनात होतील नॉन स्ट्राईक एंडला. तर स्ट्राईक एंडला आतापर्यंत सलमान. 27 धावा 27. चला थोडंसं फलंदाज धावत जायचंय. अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. गड्यात 5:45 वाजलेत. तर मात्र आय थिंक सो कदाचित एक सामना आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर ही स्पर्धा. पारदर्शकता या स्पर्धेची अप्रतिम राहिले. ऑन साईडला जरूर मिस टायमिंग स्ट्रोक आहे. प्रॉपरली मात्र टायमिंग सहित खेळला गेला नाही. तत्पूर्वी सिंगल मिळते, परंतु धावा येणं फार महत्त्वाची गोष्ट असते शेवटच्या षटकामध्ये. मग त्या धावा कोणत्याही पद्धतीने येऊत, कशाही येऊत. 3 षटकांचा खेळ झाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 विजयासाठी 30 रन्स टू विन. 3 षटकांमध्ये 30 धावा. 18 गेंदे और 30 रन की जरूरत. अतिशय चांगला खेळ आपण पाहतायत. शेकांजी भोईर यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. म्हणजे स्पोर्ट्स म्हटलं तर श्रीकांत भोईर हे ऑटोमॅटिकली नाव प्रत्येकाच्या मुखात पाहायला मिळतं आणि त्यांची स्पर्धा सुद्धा खूप चांगली ऑर्गनायझेशन केली जाते. ठाण्याचं वर्ल्ड कप म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. श्रीकांतजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस कॉइन स्पिन झाला आणि इथून जर आपण पाहिलं तर श्रीकांतजी भोईर एक चांगले आयोजक आहेत. त्यांनी सुद्धा आम्हाला 1 वर्ष इन्व्हाइट केलं होतं, परंतु दिलगिरी व्यक्त करतो की डेफिनेटली बिझी असल्यामुळे मात्र येऊ शकलो नाही. 30 धावांचं लक्ष. 18 बॉलमध्ये 30 धावा. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. या गोष्टी तुमच्याकडे असणं फार गरजेची गोष्ट असते. तुमच्याकडे आत्मविश्वास. कारण गुगलवर आत्मविश्वास नावाचा हा शब्द फक्त मुळीच सापडत नाही, कारण तो स्वतःला निर्माण करावा लागतो. 3 षटक 30 धावा. ओरिस 11 टॉस जिंकून निर्णय फिल्डिंग. यस, बॉलिंग स्वीकारले गेले. ओरिस 11 ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. चला फिल्डिंग सजून घ्या. 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये क्विकली मैदानात जायचं आहे. तुम्हाला जो वेळ दिलाय निर्धारित वेळ, त्या वेळेतच मात्र आपण कंप्लीट केले पाहिजे षटक. कालच्या दिवसात आमच्या समोर सुशांत मांजरेकर सर हे होते ISPL मध्ये. त्यांना विचारलं मी की फील कसं वाटलं तुम्हाला, कसं फील झालं ISPL मध्ये संकेत. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की खूप स्ट्रिक्टली होतं आणि तुम्हाला ज्या निर्धारित वेळेमध्ये जी षटकं टाकायची ती तुम्हाला मात्र कंप्लीट केली पाहिजेत. नाही तर असे 4-5 खेळाडूंच्या मात्र मानधनातून कपात केली असते, परंतु पहिलं वर्ष असल्यामुळे मात्र ती नावं पुढे आली, परंतु ते अनाऊन्समेंट करून चालणार नाही आहे. 30 धावा विजयासाठी. 18 बॉल आणि 30 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. चला घाई करायची आहे, वेळ दौडू नका प्लीज. वेळ कोणाचा गुलाम नाही आहे, वेळ कोणासाठी थांबणार नाही आहे. कारण ज्याने घड्याळाचा शोध लावला असा महान संशोधक पीटर हेनलिन जर्मनीचा, त्याच्यासाठी थांबू शकला नाही तर आपणासाठी काय थांबेल. जमीर वारेकर यांच्याकडून आपण पाहताय. जर अर्षद यांनी जर झील टिपला, प्रत्येक कॅचसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. अर्षद यांना, जमीर वारेकर यांच्याकडून हे प्राइज असेल. अर्षद त्यांना प्रत्येक कॅचसाठी 100 रुपीज. 18 बॉल आणि 30 धावेची आवश्यकता आहे. समी समी मीन नहीं, इसी आई एम के बाद आई है बस. सुलतान डायरे यांच्याकडून आपण पाहतायत. अर्षद
जरी चेंडू मात्र त्या ठिकाणी कॅरी केला तरी सुद्धा 160. लकी आकडा. चला घाई करा वेळ दौडू नका प्लीज. विजयासाठी 30 धावेची आवश्यकता आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉल तयार मिस्टर सलमान ऑलराऊंडर. पहिलाच बॉल ऑफ साईडला मात्र सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा दिली गेली. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 1 या धावसंख्येवर. मुस्लिम प्रीमियर लीग आज मुस्लिम समाज बांधव एकत्रित येऊन या स्पर्धेचा क्लास आणि क्वालिटी वाढवत असताना पहिलं वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षामध्ये या खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे. या हेतूने या खेळाडूंचं टॅलेंट पुढे आलं पाहिजे आणि मोहम्मद वरेकर यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. ऑन साईडला व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलं आणि सरळ चेंडू निघून जातोय. 6 धावांकरता मेल षटकार. वेलकम सिक्सर. संघाची धावसंख्या 7. चौकार आहे. क्षमस्व आयुब शेख या ठिकाणी मात्र माफी मागतायत आणि जो डिसिजन दिला होता तो मात्र रिव्हर्स घेत आहेत आणि इथून 4 धावा मिळतील. चौकार आहे. S1 बाउन्स ओव्हर द रोप 4. 5 धावा. विजयासाठी 30 धाव्यांची आवश्यकता असताना सुपर टायमिंग सहित समीरच्या बॅटमधून ऑन साईडला क्रॉस बॅटचा जर उपयोग केला पुन्हा एकदा तोच फिल्डर फ्रेममध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि 2 धावा येत असताना समीरच्या बॅटमधून 2 धावा. 7 धावांवर जाऊन पोहोचतोय संघ कलंदर 11. पहा कधी कधी एक दिवस असा असतो की त्या फिल्डरला तुम्ही कुठेही ठेवा मात्र तो चेंडू त्याच्याकडे जाणारच. हे आपण कित्येक वेळा कॅल्क्युलेटिव्ह पाहिलंय आणि एक दिवस तर तोच आपल्याला पाहायला मिळतो की एक दिवस असा असतो की तुमच्याकडे एक सुद्धा बॉल येणार नाही. संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. षटक क्रमांक पहिल्या बॉलवर 1, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर 2. 30 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर विकेट आणि डॉट फॅक्टर खूप महत्त्वपूर्ण भूमिका. ऑन साईडला जरूर खेळला तोच मात्र ह्या वेळेला आपण पाहू शकाल फिल्डर वेगळा आहे. मात्र इथे जर आपण पाहिलं तर डेफिनेटली फलंदाज बाद होताना कॅच कॅरी केला जातोय आणि इथून समीरला मात्र परतावा लागेल. 7 धावांवर सॅमी. या वेळेला आपण पाहत आहेत बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. 7 धावसंख्येवर पहिला धक्का. चला बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय प्लीज. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. नो एक्सक्यूज. शहबाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. खरोखरच धन्यवाद व्यक्त करेन मोहम्मद वरेकर यांचं. त्यांनी 2 दिवस आम्हाला जरूर दिले होते परंतु शेड्यूल बिझी असल्यामुळे मात्र 1 दिवस त्यांच्यासाठी देऊ शकलो आणि त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून ऋणी आहे. संकेत 2 दिवस मात्र या मॅचला एन्जॉय करतील आणि उद्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये दिग्गज समालोचकांची मांदी आळी. त्यामध्ये हिंदीचा बेताज या परिसरातील इत्युनभूत माहिती असलेले शहजाद शेख यांना आपण पाहत आहेत. गेली कित्येक वर्ष हिंदीमध्ये अतिशय सुंदर कामगिरी करतायत. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. ती क्वालिटी तुम्हाला मात्र त्या क्षेत्राकडे घेऊन येते. विकेट हॅट्रिक जर साध्य केली तर ताहिर वारेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर. पुन्हा एकदा बॉल तयार. इथून क्लीन बोल्ड. दांडी गुल आणि हे काय घडलं गेलं. शहबाज जसा आला तसाच मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत. बॅक टू द पवेलियन. डग आउट. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 7 वर 2 धक्के. एक अजून विकेट आली तर ताहिर वारेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज ही ऊर्जा दिली जाते. विकेट हॅट्रिक साठी आपण पाहत आहेत ही ऊर्जा दिली जाते आणि आता इथून जर 1000 रुपयाचं कॅश प्राइज घेतील का याकडे लक्ष असेल. शहबाज जसा आला तसाच मात्र आपण पाहत आहेत.
त्याच पावलांवरती बॅक टू द पवेलियन मध्ये येत असताना आणि मोहम्मद यांनी मात्र लगेच सांगितलं, शहबाज क्या किया. एक महिन्यापासून प्रॅक्टिस केल्यानंतर सुद्धा असा रिझल्ट येणं म्हणजेच कुठेतरी निराशजनक कामगिरी असते. ऑन साईडला हॅट्रिक बॉलवर मात्र सुंदर पद्धतीने खेळले. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा डेफिनेटली पळून पूर्ण केल्या आणि दुहेरीने पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर 9 धावा. बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 21 धावा. उलटा अर्थ केला तर 12चा उलट केलं तर 21, 21चं उलट केलं तर 12. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 12 बॉल 21.